अरे डोळे उघडे ठेवून घरात काय चाललंय ते बघ. काय काय झालं? काय झालं? मामाचं लग्न झालं. येतोस घोडं घेऊन वरातीला? अरे हसतोस काय दात विचकून? अरे तुझ्या मातोश्रीने तुझ्या अर्धांगिनीस बदड 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 बदडले. इतकंच ना? मग तुम्हाला कशाला त्रास होतोय? मग कशाच त्रास होईल? तू जक्कल असेल तर तूच त्रास होईल रे बाबा. म्हणजे 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 आता ते पण मीच शिकवायचं का तुला? अरे बाबा तुझे लग्न झाले ना, मग आता बायकोशी कसे वागावे हे या विदुर मामाने तूच धडे द्यायला हवेत. अरे बाबा हे बघ, ती आरती मार खाऊन मेली तरी आपणास काही फरक पडत नाही, पण तुझ्या मातोश्रीच्या आणि त्या माजोरड्या बहिणीच्या छळाला कंटाळून घर सोडून निघून गेली तर काय होईल याचा विचार केलायस? नाही 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 नाही. अरे बाबा सुखासुखी आलेली जमीन आहे ना, ती निघून जाईल. हे बघ, ती जमीन आपल्या नावावर कशी करता येईल याचा विचार कर. तिला जवळ घे, प्रेमाचे 4 शब्द बोल, अंजार गुंजार. पण जमीन महत्वाची. एकदा का जमीन आपल्या हातात आली की मग ती महामाया तिला ठार का मारे ना, आपलं काय जातंय? मामा, ती आई आहे माझी आणि तुमची बहीण आहे. ही रक्ताची नाती झाली म्हणून महामायेस शांतिप्रिया म्हणू. महाराज, अहो तुम्ही असे का हसता? हो तुमचं हसणं पाहून माझ्या काळजाचा थरकाप उडालाय हो. माते मी तुला सांगितलं होतं माते, पांढऱ्या पायाची सून घरात आल्यावर तुझ्या घरात सगळं सुख नाहीसं होईल. तरीही तू माझं ऐकलं नाहीस. मी तुला सांगितलं होतं ज्या दिवशी सून घरात येईल तिचा गृहप्रवेश व्हायच्या आत इथे होमाचा फडका उडायला हवा, तेही तू ऐकलं नाहीस. मग आता कशाला आलीयस? जा. नका हो असं म्हणू महाराज. अहो तुमच्याशिवाय दुसरा कुणी तारणहार आहे का आम्हाला? महाराज इथून पुढे तुम्ही म्हणाल ना तसंच होईल. तसंच व्हायला हवंय. कारण आता शनी बरोबर राहू सुद्धा वक्री गेलाय. येत्या 2 दिवसात तुझ्या मुलाच्या व्यवसायाला धोका आहे आणि येत्या 15 दिवसात तुझ्या मुलाचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर मला स्पष्ट दिसतोय. हे बघ माते, तुझी सून त्या स्वामी नावावर कसला खेळ खेळते ते पाहावं लागेल. ती नक्कीच काहीतरी काळी जादू किंवा काळी विद्या शिकून आलेली आहे. ते सगळं वार तिच्या अंगातून उतरवावं लागेल. माते तिचं शुद्धीकरण करून घ्यावं लागेल, तरच ती मार्गी लागेल. पण मग काय करायचं? उद्या अमावस्या आहे. उद्याच तिचा बंदोबस्त करायला. मी उद्या तुझ्या घरी येईन, पण तुझा मुलगा घरात नसेल याची मात्र काळजी. कारण माझ्या पूजेत कुठलाही खंड आला तर पूजेचं सत्व हरवलं जाईल. कळलं? ती सगळी व्यवस्था मी करते. तुम्ही फक्त घरी या आणि त्या सटवीचं काय करायचं ते करा हो एकदाच. पण 50,000 रुपये खर्च येईल. हो ना, मी आणलेत तर. हे घ्या महाराज. देवाजवळ ठेव. आता बघ ना, तुझी ती सून घरात राहील ना तिचा तो स्वामी. माते हिचं शुद्धीकरण कसं करतो ते बघ. बघते ग मी, पण बघतेस तुझा स्वामी कसा वाचवतो तुला ते. माते तू निश्चिंत राहा. महाराज तुम्ही काय बघता? चांगलं शुद्धीकरण करा हिचं, सोडू नका.
अहो, चांगली चापकाने फोडून काढा ना तिला, मग जीव गेला तरी बेहतर. आलो खबरदार, जर पुन्हा हात उगारशील तर आलो मागे फिर. होणार नाही. आजपर्यंत खाल्ल्या मिठाला जागलो मी, पण यापुढे मला माणुसकीला जागणं जास्त महत्वाचं वाटतं. आलो मावशी, तुला लाज नाही वाटत? सून नाही तुझी? तू अजून इथेच उभा आहेस? स्वतःच्या पायांनी जातोस की तुला चौघांच्या खांद्यावर पाठवू? माते चाल. ए, 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 ए. चला वहिनी. आई 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 आलो. कृष्णा आई आई काय झालं? तू हो, आलो मी का तू? आलो का? नाही अगं, नाही, पुण्याला गेलो होतो. साहिल दादानी महत्वाची कागदपत्र आणायला सांगितली होती. रस्त्यात गाडी बिघडली म्हणून थोडा लेट झाला. तू त्यात काय एवढं? तू आता इथं आई 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 मला हे विष स्वामींच्या तीर्थात मिसळून टाका. सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. जय जय श्री सद्गुरु स्वामी समर्थ. वहिनी. ग्रीष्मा, काय ग? आत्ता इथे काही काम होतं का? वहिनी मला माफ कर, मी चुकले. चल उठ बरं. उठ. नाही, आधी तू म्हण मला माफ केलं तरच मी उठेन. अगं, मी कोण माफ करणारी? हा, आणि मी इतकी मोठी नाहीये. चल बरं उठ. आणि मला असं वाटत नाही की तू कुठे चुकलीस. आणि चुकली जरी असशील ना, तरी माझ्या मनात राग नाही. आणि जर तुला खरंच माफी मागायची असेल तर स्वामींची माग. अगं, त्यांनाच अधिकार आहे आपल्याला शिक्षा देण्याचा, माफ करण्याचा. वहिनी, आता माझी चूक मला कळलीये. आईच्या नादाला लागून उगाच मी तुझ्याशी वाईट वागले. मी खूप त्रास दिला ना तुला? नाही ग, मी म्हंटले ना, माझ्या मनात राग नाहीये. थँक्स. फ्रेंड्स. फ्रेंड्स. वहिनी, अगं तुला ताप आलाय. मी तुझ्यासाठी औषध घेऊन. अगं ऐक, एक काम करशील? स्वामींचं तीर्थ घेऊन येशील? मी घेऊन येते. हा, वहिनी हे घे तीर्थ. ठेव तिथे, मी घेईन. नक्की घे. ह, हो ग, घेईन. मी येऊ? हं, तू आराम कर. हं, ह्याला विसरू नकोस. हं. घेईन. जा.
चल चल, या असल्या गोष्टींवर माझा नाही विश्वास. अरे अरे असं काय करतोयस? आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय सगळं. खोटं कसं असेल? आणि आम्हाला काही वेळ लागले का रे तुला काही येऊन सांगायला? मग अरे बाबा साहिल, तुझ्या बायकोमध्ये काहीतरी अमानवी ताकद नक्कीच आहे. अरे विचार विचार हिला. अरे आमच्या सगळ्या प्रयत्नांना शह देती ती. आणि आणि अशीच वागत राहिली ना तर आपल्या कोणाचंच ऐकणार नाही. आणि तुला तर अख्खं आयुष्य काढायचं तिच्या बरोबर. उद्या तुझं सगळं आयुष्य नासवून टाकेल ती. उगाच तोंडाला येईल ते काहीतरी बडबडू नका. तिचं आयुष्य नासवताय तुम्ही दोघी. नवसा सायासानं सुद्धा मिळणार नाही अशी सोन्यासारखी सून काही न करता मिळाले ना, म्हणून तुम्हाला किंमत नाहीये तिची. तुम्हाला तुमच्या त्या सद्गुणाच्या पुतळीला डोक्यावर घेऊन मिरवायचंय ना, मिरवा. तुम्ही खुशाल मिरवा. मला काही सांगू नका, मला भरीस पाडू नका. मला माझा संसार प्यारा आहे. संसार तुझा एकटीचा नाहीये, माझा सुद्धा आहे. आणि तो कसा टिकवायचा हे तू मला शिकवू नकोस. आजपर्यंत मी सगळं जुळवून घेतलं ना, म्हणून चाललंय सगळं व्यवस्थित. नाहीतर या घराचा चिरांचिरा ढासळला असता.